जगदंब वाकलन बी आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी उंबारडे. उगम शेलार इन ॲक्शनमध्ये असतील. या पुढच्या मॅचमध्ये आपण पाहू शकाल उंबारडे या टीमकडून वाकलन बी आणि उंबारडे या दोन टीममध्ये हा सामना सुरू होतो आहे. आमचे गुरुवर्य नक्कीच योगीजी मडवी येत आहेत. वेलकम, स्वागत आहे. आज ते देखील सायकलचे मानकरी होणार आहेत. या सामना आपण सुरू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती आपल्याला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मिडॉनला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. स्ट्राईक इनला बॅट्समन. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आलाय हा डॉट बॉल. स्ट्राईक इनला फलंदाज चिराग आहेत. 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर द विकेटने लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. खराब गोलंदाजी होतीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. या विस्फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅचमध्ये. उंबारडे या टीमची होम ग्राउंड आहे. आई गावदेवी उंबारडे विपक्ष जगदंब वाकलन बी. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय.
मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत मिडॉन वरून. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. या पुढील सामना असेल नागाव विपक्ष मोठी देसाई या दोन संघांमध्ये. बॅटच्या आतलीकडे आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. ऑन साइडला लॉफ केलाय, पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅचमध्ये. गावदेवी उंबाडे टीमची विकास आणि फलंदाज चिराग ही जोडी आहे आणि चिरागने फ्लँक स्टार्ट करून दिलाय. स्वप्न सुरुवात करून दिली आहे आई गावदेवी उंबाडे या टीमला. उंबाडे या टीमसाठी शुभेच्छा येत आहेत. SKT ग्रुपचे सर्व आदरणीय अमित कारभारी यांच्या माध्यमातून उंबाडे या टीमला शुभेच्छा येत आहेत. चॉप करण्याचा प्रयत्न होता, वाईड यॉर्करचा वापर केलाय, आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 19. मयुरेश नवीन गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन विकास. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. फिल्डर आले होते, फार वेगाने झेल पकडू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात झाली आहे आई गावदेवी उंबारडे या टीमची. या मॅचमध्ये होम ग्राउंड आहे त्यामुळे ॲडव्हान्टेज असणार आहे उंबारडे या टीमला या मॅचमध्ये. फुल टॉस, गॅप मधून चेंडू चाललाय. वाईड इश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चांगला चेंडू कमबॅक झालेला आहे या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 25 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, कारण की पहिल्या षटकामध्ये 19 बनवल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये मयुरेश इम्प्रेस करतोय. आतापर्यंत एकच चौकार आलेला आहे या षटकामध्ये. प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. A1 जोडी पिंटेशेठ पाटील अधिक पाटील यांच्या माध्यमातून सापाट चषकाचं आयोजन. फिंगर अप, फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. पहिला धक्का गावदेवी उंबारडे या टीमला. फलंदाज विकास. बॅक टू द पवेलियन.
शेलार येतोय. रन मशीन गावदेवी उंबाडे या टीमची. विकेट मिळवली मयुरेशने. 25 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी करतायत, कारण की ज्या उंबारडे टीमने सुरुवात खूप चांगली केली होती, 19 धावा बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होती. उगम ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. फिल्डर येत आहेत चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 26. अवघ्या 7 धावेंचं षटक फेकलेलं आहे मयुरेशने आणि या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय जगदंब वाकलन बी या संघाला. चला यापुढील सामना असेल नागाव विपक्ष मोठी देसाई या 2 टीममध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि वसार आणि बेतवडे बी या दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. ऑन साईडला खेळचला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. थोडीशी फंबल झाले. धावाची संधी होती आणि मिळतील चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती. गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये मानस पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई चेरन. सोमात धावसंख्या 6ने पुढे जाईल 34. उगम शेलार रन मशीन आहे. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. अंपायर रिव्ह्यू आहे. पंचांना थोडंसं डाऊटफुल आहे त्यामुळे त्यांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे, परंतु कोणत्याही टीमकडे वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वाईट बॉल आहे. वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल एकाच फ्रेममध्ये 2-2 अँगलने हे दाखवलं जात आहे. ही खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. प्रणय बेडेकर देखील चांगली कामगिरी करतायत आणि यस नो बॉल येतोय. सेकंड बाउन्सर आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 36. फ्री हिट आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन उगम. ऑन साइडला पाठवलाय सीमा ऋषीच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली डीपमध्ये. मिल्टील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. या षटकामध्ये धावा येत आहेत. पुन्हा एकदा फटका छान आहे. सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय.
उगम शेलारच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. ही खासियत आहे, ही ओळख आहे उगम शेलारची आणि उगम शेलारने षटकार लगावलाय. आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत उगम शेलार. 17 वरती खेळतोय. लॉफ्टेड इट, मिस टायमिंग. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. लॉंग ऑफला झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. उगम शेलार बॅक टू द पवेलियन. सो मच. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफला अक्षय होती आणि अक्षयने हा अप्रतिम झेल पकडलेला आहे. 17 धावांची विस्फोटक इनिंग साकारली उगम शेलारने या मॅच मध्ये. 2 षटकार लगावले उगमने. धावसंख्या आहे 44. एक चेंडू शिल्लक. या षटकामधील त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 आहे. आहे 50 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना आहे. उंबाडे विपक्ष वाकलन बी हा सामना सुरू आहे. आई गावदेवी उंबाडे या टीमने सुरुवात अप्रतिम केली आहे. त्यांना माहिती आहे घरचं मैदान आहे. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत उंबाडे या टीमला सपोर्ट करण्यासाठी. गोलंदाज अक्षय या अंतिम षटकामध्ये येत आहेत. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौका. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या 54. चिराग खेळतोय 19 या धावसंख्येवरती. लॉफ करतायत. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे.
आई गावदेवी उंबारडे या टीमच्या माध्यमातून धावसंख्या 60. हाफ ट्रॅकर आहे, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल 61 61. चला या पुढील सामना असेल आई गावदेवी 12-13 नागाव आणि मोठी देसाई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. बॅटची कडा आहे, शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती, धावसंख्या एकने पुढे जाईल 62. आमच्यासोबत दिनेश जाधव आहेत, ते देखील उंबारडेचेच आहेत, त्यामुळे उंबारडे या टीमला त्यांचा देखील सपोर्ट आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक. सुरुवात खूप चांगली झाली आहे. टॉस गमावला होता सकाळच्या सत्रामध्ये आई गावदेवी उंबारडे या टीमने. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, शॉर्ट टर्नमॅनला फिल्डर होते, त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. बॅकअप आहे, 2 धावा कंप्लीट. आणि मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे चिराग आणि रोहितमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 65. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. नक्कीच बॅकअप खूप चांगलं आलं, असं वाटलं की आज चौकार जाईल, परंतु त्यानंतर चांगली फिल्डिंग वीरने केलेली आहे. डॉट बॉल येतोय, आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 65. अंतिम चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या षटकामधील, हा शेवटचा चेंडू शिल्लक. पाठीमागे जे 3 फिल्डर आहेत सचिन पाटील अगदी लहान वयाचे आहेत. शॉर्ट थर्डमॅन असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, त्यानंतर गलीमध्ये जे फिल्डर आहेत ते फार कमी वयाचे आहेत. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट, चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट, धावाची संधी होती. 2 धाव मिळतात या चेंडूवरती आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 67 आणि 68 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जगदंब वाकलन बी या संघासमोर. आई गावदेवी उंबारडे या संघाने 24 चेंडू बनवायच्या धावा 68 या सामन्यामध्ये. चला टॉससाठी या. आई गावदेवी 12-13 नागाव आणि जय हनुमान मोठी देसाई. एक रन शॉट आहे, त्यामुळे एकच धाव असेल. 67 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. सदुसष्ट धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. यस सिद्धू आलेले आहेत, आई गावदेवी 12-13 नागाव या टीमचे कॅप्टन. आणि विनंती असेल जय हनुमान मोठी देसाई टीमचे कॅप्टन, आपण देखील या टॉससाठी. चला आई गावदेवी 12-13 नागाव या टीमचे इथे संघनायक उपस्थित आहेत. विनंती असेल जय हनुमान मोठी देसाई टीमचे कॅप्टन संदेश, आपण लवकरात लवकर या. 4 षटकांचा सामना असेल.
चला टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल जय हनुमान मोठी देसाई या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या, कारण की आई गावदेवी 12-13 नागाव या टीमचे संगनायक सिद्धू इथे उपस्थित आहेत. विनंती असेल मोठी देसाई टीम कॅप्टन टॉससाठी या. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा या मॅचमध्ये 67 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो चिक थँक्यू सो मच रोशन संते. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजोनी या केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं त्रिबार मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करून उपस्थित सर्व आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत. मॅच नंबर पहिली सध्या जगदंब वाकण विरुद्ध गावदेवी उंबाडे यांच्यामध्ये पाहायला मिळते. उंबाडे टीमनं पहिल्या सत्रामध्ये 66 धाबा केले, 67 धाबेचं टार्गेट उभं केले जगदंब वाकण टीमच्या समोर. यानंतर होणारी लढत जनमान मोठी देसाई विरुद्ध आई गावदेवी 12-13 नागाव यांच्यामध्ये विकपाईट सामना पाहायला मिळेल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थात एबन जोडी सन्माननीय पिंटू शेठ पाटील आणि अधिकदादा पाटील, त्याचबरोबर संपूर्ण आमची सापाटे टीम, सगळ्यांचं मनापासून आभार. आणि चावया मैदानावरती दोन संघ एकमेकाविरुद्ध येत आहेत. ही लढत तुम्ही पाहतात. खरं तर सेकंड राऊंडची तिसरी लढत आहे. पहिल्या दिवशी उर्वरित बॅलन्स राहिलेला सामना, एक सामना दोन्ही टीमने जिंकल्यात, त्यामुळे ही लढत जिंकून संघ पुढे सरकणार. पाहायचं कशा प्रकारे आज सामने होतील. पहिल्या मॅचमध्ये 67 4 षटकामध्ये 67 धाबेचं टार्गेट उभं केलंय. .75 ची सरासरी प्रतिष्ठाटक सामना जिंकण्यासाठी. आणि बाकळ संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. खेळ स्टार्ट. कव्हर पॉइंटला बीट करून बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार चौकार ॲज ओपनर सलामीवीर गुरुनाथ गायकरच्या बॅटमधून. गायकर सोबत तुम्ही पाहताय तिथे निकेश पाटील सलामीला आलाय. जिम्मेदारी भरपूर मोठी असेल या टीमवरती. हा चेंडू पाठीमागे बीट झाले यष्टीरक्षक आणि जोपर्यंत बॉल फाईन लेग रिझर्व्हमध्ये फील्ड होईल तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी मिळाली. 1+1 वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. धावसंख्या 6 वरती. टार्गेट मी तेच सांगितलं की 67 धाबेचं टार्गेट आहे. आणि या टार्गेटचा फाटला करताना प्रतिषटकामध्ये जिंकण्यासाठी 16.75 ची सरासरी आहे. म्हणजे जवळजवळ प्रतिषटकामध्ये 17 धाबा करायचे आहेत. आतापर्यंत धाबा आलेत त्या 6 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू चौकात, त्यानंतर वाईट +1 अशा प्रकारे 2 धाबा मिळाल्या. त्या बॉलवरती धाबा झाल्या त्या 6. गोलंदाजी मागवती गोलंदाज हार्दिक जाधव. पहिल्या दिवशी पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली. तोच हार्दिक जाधव आता समोर आहे. यावेळेस फलंदाज समोर खेळतायत. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता परंतु इथे एक धाव पूर्ण केली. फलंदाज निकेश पाटीलनं एका धाबेने टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. सिंगल डबल सोबत तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील कारण टार्गेट मोठं आहे. प्रतिषटक जवळजवळ 17 ची सरासरी आहे. 16.75 म्हणजे प्रति षटकामध्ये किमान तुम्हाला 2 तरी मोठे फटके दाखवावे लागतील. आणि सध्या तरी आपण पाहिलं एक चौकार आलाय पहिला बॉलवरती. पूर्णपणे जिम्मेदारी गुरुनाथ गायकरच्या खांद्यावरती असेल. कारण त्यांचा मेन खेळाडू सोमनाथ गायकर टीम मध्ये नाहीये
आणि त्याची उणीव नक्कीच आता जगदंब वाकण संघाला भासेलकरांनी सुरुवातीला येताना सोमनाथकडून आक्रमक फटके आपण पाहतो. नेहमी गोलंदाजी करताना देखील त्याची चांगली गोलंदाजी असते. नक्कीच त्याची कमतरता कुठेतरी जगदंब वाकण टीमला भासते. पहिल्या सत्रामध्ये 66 धाबा संघानं खर्च केलेत, परंतु आता टार्गेट 67 आहे. थोडीशी शांत सुरुवात. धाबसंख्या 8 बती. पहिले षटक मार्गस्थ असताना यावेळेस फटका पाहायचा आहे. पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू डेझे. तरी ते 2 चौकार आतापर्यंत आलेत. धाबसंख्या 12 बती आहे. 4 चेंडूमध्ये 12 आलेत. सुरुवात चांगली आहे. एखादा चौकार एखादा षटकार अपेक्षित असेल येणाऱ्या 2 चेंडूमध्ये, कारण पॉवरप्लेचं षटक आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पॉवरप्लेमध्ये आक्रमकता सिद्ध करावी लागेल. फटका चांगला आहे. तीच चर्चा करत होतो. आणि यावेळेस पाठवलाय बॅकवर्ड स्पेअरलेगच्या डोक्यावरनं गुरुनाथ सॉरी यावेळेस निकेश पाटीलच्या बॅटमधून. मला ऐकवली जात आहेत, त्यांचं देखील कौतुक करूया. सकाळी सकाळी मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजे सचिन आमच्या सोबत जॉईंट आहेत. गेली 21 तारखेपासून आतापर्यंत 5वा दिवस आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत क्रिकेट विथ म्युझिक. जेव्हाही प्रेक्षक मैदानामध्ये येतात तेव्हा त्यांना क्रिकेट सोबत म्युझिक अर्थात संगीत ऐकण्याचा बऱ्याच जणांना शौक असतो. आणि नक्कीच इथे डीजे सचिन च्या माध्यमातून चांगलं संगीत. सकाळी सकाळी धावसंख्या स्कोर बोर्डवरती 18 धाबा. तीच चर्चा करत होतो की प्रति षटकामध्ये तुम्हाला किमान 2 ते 3 मोठे फटके, आणि आतापर्यंत टीम जगदंब वाकण टीम कडून ती सुरुवात पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये 18 धाबा आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा प्रहार. काय जबरदस्त बॅटिंग आहे. आणि यावेळी सरळ फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. फलंदाज निकेश पाटीलने टोकले. अजून एक षटकार, 1 चौकार 2 षटकार. आतापर्यंत 17 धाबा 4 चेंडूमध्ये त्याने बनवल्यात. आणि दुसरीकडे गुरुनाथ गायकरने देखील 2 चेंडूमध्ये 5 केल्या. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी मागडे षटक आहे, कारण धाबा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये 24. होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. 67 धाबेचं टार्गेट मोठं आहे. आज संघामध्ये मेन खेळाडू नाहीये, मात्र त्याची कमतरता भासत असताना काय आक्रमकता सिद्ध केली आहे. बॅट्समन तुम्ही पाहतात मैदानावरती निकेश पाटील. 2 षटकार 1 चौकार. गुरुनाथनं सुरुवात चांगली केली. 2 चेंडूमध्ये त्यानं 5 केल्यात. आणि आता टोटल जर आपण पाहिली तर धाबा पडकावरती लागलेत त्या टोटल 24. 24 धाबा जिंकण्यासाठी तर आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 43 धाबा. गोलंदाज माकवती, गोलंदाज रोहित शेलार. षटक नंबर 2 पॉवर प्ले समाप्त झालेत. फिल्डिंगची रचना तुम्ही पाहतात. ऑन साइडला 3 फिल्डर जे बाउंड्री लाईनवरती तैनात करण्यात आलेत. एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन. ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. कव्हर मध्ये खेळाडू तैनात केलं गेलाय. आणि विकेटच्या पाठीमागे एक बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उभा केलाय. एक स्लिप मध्ये लेग स्लिपला खेळाडू आहे. आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे खेळाडू सध्या सर्कल मध्ये सेकंड ओव्हर मध्ये. बॉल चांगला पाठवलाय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. शतक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत बॉल उचलून फेक होईल
तोपर्यंत 2 धाबा मिळाल्या आणि यष्टीरक्षकानं केलेली चूक त्यानं पाहिलं नव्हतं की फलंदाज फार लांब होता. हातानं जरी बॉल त्यानं स्टंपला लावला असता तरी सुद्धा तिथे फलंदाज रनआउट होऊ शकला असता. रोहित शेलारसाठी बघा आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक पिंटू शेट पाटील जे स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकला रोहित शेलारला 1000 रुपयाचं प्राइज आहे. मागच्या बॉलमध्ये काय घडलं की जिथे दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज रनआउट होऊ शकला असता परंतु यष्टीरक्षकानं चूक केली. त्याचा परिणाम 2 धाबा नव्हे तर 3 धाबा मिळाल्या. पहिल्या बॉलमध्ये टोटल जर आपण पाहिली तर 27 धाबा. तर गरज येते फक्त 40 धाब्याची. येणारे 17 चेंडू. अंतर कमी होत चाललंय. चांगला चेंडू समोर खेळतात. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय अगदी वेगानं आणि तोपर्यंत चेंडू फेक होईल तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा आल्या. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. सिंगल डबलच्या माध्यमातून टीमची टोटलला 29 रन्स. आता गरज येते इथे 38 धाब्याची. येणारे चेंडू शिल्लक राहिले 16. राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर भैया आगे निकलता है. फटका चांगला ऑन साइडला फिल्डर आहे त्याच्या अवाक्यापेक्षा बाहेर बॉलला पाठवलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. अजून एक निकेश पाडीच्या बॅटमधून षटकार. नऊ चेंडूमध्ये धाबा झालेत 35 आणि राहिलेले समीकरण 15 चेंडूमध्ये आता करायचे त्या फक्त 32 धाबा. वाकण टीम जगदंब वाकण टीम नावातच भरपूर काही आहे. नेहमी संघर्षासाठी ओळखला जाणारा संघ आहे. पुन्हा प्रहार. यावेळेस मात्र बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. आतापर्यंत 4 षटकार मारलेत. 1 चौकार मारलाय. काय आक्रमकता. 31 धाब्याची शानदार पारी मैदानाच्या आतमध्ये. निकेशच्या बॅटमधून फटके येत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॉल चालला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. शतक आहे. एकदा मिळाली. पुन्हा एकदा फंबलिंग. या ओव्हरमध्ये बऱ्याच साऱ्या चुका घडल्या. पहिल्या बॉलमध्ये 1 धाव होती तिथे 3 धावा मिळाल्या आणि त्याचा परिणाम झालं की स्ट्राईक चेंज झाली. निकेशला स्ट्राईक आली. त्या निकेशनं काय केलं की या ओव्हरमध्ये जबरजबर आपण पाहिले त्यानं 2 षटकार दाखवलेत. स्कोर टीमची टोटल धाबा फटक्यावरती धाबा लागलेत 43 धाबा. जिंकण्यासाठी तर गरज आहे ती 24 धाब्याची गरज आहे. चांगला चेंडू. आत्ता मात्र लेन सापडली. चांगला बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. रन संख्या आपण पाहिली तरी ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 आणि समीकरण जे राहिले 12 चेंडू आणि केवळ 24 धाब्याची गरज. चला विनंती असेल टॉससाठी या. मोठी देसाई आणि नागावचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जय हनुमान मोठी देसाई टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. सामना असेल 4 षटकांचा. तर निकेशच्या बॅटमधून आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 33 आलेत. त्यानं 4 षटकार मारलेत. 1 चौकार मारलेत. दुसरीकडे आपण पाहतोय गुरुनाथ गायकर आपण पाहिलं तर त्यानं 3 चेंडूमध्ये 8 केल्यात. दोन्ही सलामीवीर ॲज द ओपनर. बघा मी त्याच गोष्टीची चर्चा केली की जगदंब वाकण म्हटलं की सोमनाथ गायकर या नावानं संघ ओळखला जातोय परंतु आज सोमनाथ नसताना सुद्धा काय परफॉर्मन्स केलाय. निकेश असेल किंवा गुरुनाथ असेल दोघांनी जबरदस्त खेळ केला मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या 2 षटकामध्ये 43 धाबा ठोकल्यात आणि समीकरण जे राहिले येणारी 2 षटका आता गरज आहे मैदानाभोवती 24 धाब्याची. 12.00. कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार
और अगर ठान लिया तो जीत. इथे मैदानावरती उंबरठे टीमला देखील तेच विचार करायचे आहे. सुरुवातीला धाबांची लयलूट जरी झाली असेल तरी येणाऱ्या षटकामध्ये आम्हाला कमबॅक द्यायचा आहे. हा कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 करण्यासाठी गोलंदाज आलाय प्रतीक पाटील. ओव्हर नंबर 3 महत्वाचं षटक आहे. टर्निंग पॉईंटचं षटक ज्याला म्हटलं जाते. या षटकामध्ये सामन्याचं चित्र पाहायला मिळेल की कोणता संघ मजबूत राहील. फुलटॉस चेंडू दिशा दिली आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषा पार. गुरुनाथ गायकरच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय गुरुनाथ गायकरच्या बॅटमधून. आणि जर अशा प्रकारे फटकेबाजी केली, अशा प्रकारे गोलंदाजी केली तर मी म्हणेन उंबाटे संघ सामना जिंकणं कठीण होईल. स्वतःच्या होमग्राउंडवरती खेळतात. खेळपट्टीचा अभ्यास आहे. कमबॅक करावा लागेल. चांगला भाव समोर या ठिकाणी एक धाव तर प्राप्त केली. डबलचा कॉल आहे. फायचं ही दुसरी धाव पूर्ण होईल की नाही. धाव पूर्ण झाली आहे आणि या 2 धाबे बरोबर जगदंब वाकण संघाची टोटल अर्धशतक 51 रन. 51 रन जिंकण्यासाठी आता गरज आहे ती मैदानावरती समीकरण राहिले. 10 चेंडू 16 धावेची गरज आहे. 67 धावेचं टार्गेट होतं आणि आक्रमकता पहिल्या ओव्हर पासून सिद्ध केली आणि पहिल्या ओव्हर पासून आक्रमक फटके दाखवलेत. टॉस चेंडू क्लीन बोल्ड. गुरुनाथ गायकरलाही समजलं नसावं की एवढा सुंदर बॉल त्याच्यावरती विकेट आपण प्राप्त खर्च केली आहे आणि जगदंब वाकण टीमला लागलाय पहिला धक्का. गायकर बाद झालाय. त्यालाही विश्वास नव्हतं की ह्या बॉलवरती मी आउट झालोय. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये होते. बॉल स्लो गतीचा होता त्यामुळे ही विकेट मिळाली. नवीन फलंदाज शिवदास गायकर. गुरुनाथचा बंधू आता शिवदास एक बंधू नाहीये. खरं तर सोमनाथ गायकर हे 3 बंधू या टीम मध्ये खेळतात. परंतु इथे गुरुनाथ बाद झाल्यानंतर आता शिवदास गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिंकण्यासाठी 9 चेंडूंचा खेळ बाकी. आता 16 धावेची गरज आहे. मुश्किले सदा रहती नाही. तू जरा कोशिश तो कर. आता उंबाटे टीमला तो प्रयत्न करायचा आहे. आल्या आल्या प्रहार आणि टोकलाय मिड विकेटला. सीमा रेषा पार षटकार. डगआउट बॉक्स मधून अगोदरच आवाज दिला होता की शिवदास भाई मारणार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी. कॉन्फिडन्स भरपूर आहे वाकण टीमच्या खेळाडूंना आणि आल्या आल्या शिवदासनं देखील षटकार टोकत डावाला सुरुवात केली. म्हणजे किती विस्फोटक खेळाडू आहेत. पहिला बॉलवरती गुरुनाथ गायकरनं चौकारणं खातं खुलं केलं. त्यानंतर जसा निकेश पाटील आला त्यानंही चौकारणं खातं खुलं केलं. एक चौकार सह त्यानं 3-4 षटकार मारलेत आणि आता शिवदास गायकरच्या बॅटमधून षटकार. 8 चेंडूमध्ये 10 पाहिजेत. धाबा फटकापती धाबा 57 रन. हा चेंडू लेग स्टंपच्या भरपूर बाहेर गेला. पंचारी वाईट घोषित केलं. अवंत धाबा वाढते. टीमची टोटल आता धाबा फटकापती लागली ती 58. फक्त 8 चेंडूमध्ये आता 9 धावेची गरज आहे. 8 चेंडू 9 धाबा. चांगला फटका पुन्हा एकदा चाललाय डीप मिड विकेटला. शतक फार वेगाने आलेत. गॅप मध्ये चाललाय बॉल. थांबवणं कठीण आहे आणि अजून एक लय भारी शानदार चौकार फलंदाज शिवदास गायकरच्या बॅटमधून.
7 चेंडूमध्ये आता केवळ 5 धावेची गरज आहे. विकेट न गमावता 4 केल्या तरी सुद्धा सामना जिंकू शकतात, परंतु आता 7 बॉलमध्ये केवळ 5 रन. बॉल हवेत आहे मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज जजमेंट करतोय. अप्रतिम झेल. शिवदास गायकरचा विकेट अंतिम बॉलवरती आणि आता अंतिम षटकामध्ये जिंकण्यासाठी केवळ 5 धावेची गरज. संगनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल जय हनुमान मोठी देसाई टीमचे कॅप्टन संदेश आपण या लवकरात लवकर. विकेटची बरोबरी झाली आहे. नियम सांगतो की सामना स्कोर लेबल झाला की सर्वप्रथम विकेटचा विचार केला जातोय. विकेटची बरोबरी झाली तर टॉसचा आधार घेतला जातोय आणि नाणेफेकी जिंकली आहे या मॅच मध्ये टीम वाकण संघानं. विकेट न गमावता 4 केल्या तरी सुद्धा जिंकू शकतात, परंतु जी सुरुवात मैदानावरती फलंदाज निकेश पाटीलनं केली त्याच्या बॅटमधून 5 मोठे फटके आलेत, 1 चौकार आणि 4 षटकार मारलेत. शेवटचं अंतिम षटक आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जाते. वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा, कारण वेळेची बंदी असेल आणि नक्कीच तुम्हाला त्या वेळेनुसारच तुम्हाला प्रत्येक षटक फेकायचं आहे. ऑन साईडला बघा आता फिल्डिंग रचना आपण पाहिली तर जवळजवळ 5 खेळाडू तैनात केले गेलेत. ऑन साईडला लॉंग ऑन तैनात आहे. त्यानंतर तुम्ही मिड विकेटला खेळाडू पाहता. स्क्वेअर लेगमध्ये 1 शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात केलाय आणि इकडे लेग स्लिपला असे 5 खेळाडू. पहिला चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर मात्र इथे स्विंग झालाय. डॉट बॉलची समाप्ती. जे काही 3 षटकामध्ये घडलं ते बाजूला सारून आता उंबरठे टीमला अंतिम षटकामध्ये संघर्ष करायचा आहे. संघर्ष करणाऱ्यांचं कधी जिंकण्यासाठी पाहिजे तर 5 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलं. आता 5 खेळाडू ऑफसाईड मध्ये तैनात केले गेलेत. पाठीमागे झेल टिपलाय. कंपल्सरी आता राहिले 4 बॉल आणि 5 धावेची गरज. संघानं 3 षटकामध्ये अप्रतिम खेळ केला, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्यांना आता संघर्ष करावा लागतंय. याचंच तर नाव मित्र हो क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधी क्रिकेटमध्ये काय होईल हे कधी सांगता आले नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही पाहिलंय कित्येकांना जिंकता जिंकता हरताना पाहिलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कधी कधी हारणाऱ्या संघांना जिंकताना पाहिलेत. 4 चेंडू 5 धावा. क्रिकेटचा खेळ तसा आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलाय. त्यामुळे रंग कधी बदलेल हे सांगता येत नाहीये. तोपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला त्याचा संघर्ष करायचा आहे. आणि आता संघर्ष करत असताना उंबरठे संघानं मॅच मध्ये कमबॅक केलाय. कंपल्सरी 4 बॉलमध्ये आता पास करायचे आहेत. खरं विकेट उंबरठे टीमने 2 गमावल्या होत्या, वाकण टीमने 3 गमावल्यात. त्यामध्ये येणारे 4 बॉलमध्ये 5. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय मानस भोईर. मानस भोईर गोलंदाजी मागवती तुम्ही पाहतात. गोलंदाज विकास जाधव. विकासनं आतापर्यंत जकास गोलंदाजी केली, परंतु 4 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 4 मध्ये करायचे 5. ऑफ साईडला 5 फिल्डर तैनात आहेत. बाउंड्री लाईनवरती 2 आणि सर्कलमध्ये 3.
यावेळेस फलंदाज बाद. आता राहिले 3 चेंडू आणि 5 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. काय चाललंय मॅच मध्ये. राहिले 3 चेंडू आणि आता कंपल्सरी 5 धावेची गरज आहे. मयूरज भोईर अद्याप मैदानावरती आहे. नवीन बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे आणि मानस बाद झालाय. 3 चेंडू 5. सामना चांगला रंगलाय. प्रेक्षकांना आवडलाय. कारण असेच सामने पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतात. ज्या बाकळ संघाने आतापर्यंत 62 धावा केल्या होत्या ऑलरेडी 3 षटकामध्ये, त्याला संघर्ष करावा लागलाय. 3 चेंडू डॉट आलेत, 2 विकेट आलेत, परंतु आता पाहायचं इथे येणारे 3 चेंडू 5 धावेची गरज आहे. मयूरज भोईर स्ट्राईक मध्ये बॅट्समन. अजून एक डॉट बॉल. काय चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणून तर सांगितलं की सामना कधी कुठे जाईल हे सांगता येत नाहीये. आणि तोच क्रिकेटचा खेळ. अनुभव भरपूर आहे आणि तोच अनुभव दाखवताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तुम्ही पाहतात विकास जाधव. विकासनं आतापर्यंत झकास कामगिरी केली आहे. 3 षटकामध्ये गोलंदाजाने धावांची लयलूट केली, परंतु चौथ्या अंतिम षटकामध्ये फक्त 5 धावेची गरज असताना 4 चेंडू डॉट फेकलेत. पाहायचा सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक अप्रतिम सामना. 2 बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध काय लढत आहे. 4-5 धावेची गरज असताना मात्र इथे आत्ता चांगला फटका समोर ठेवला. एक धाव तर पूर्ण होईल. डबल साठी मिसफील्ड इज देअर. हा चौकार नाही तर ही मॅच सोडली आहे हातातनं. कारण जिथे एकच धाव होणार होती तिथे 4 मिळाल्यात. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशीब आहे वाकड संघाच्या बाजूने आहे. त्यांनी काय केलं त्याच्यापेक्षा महत्वाच्या क्षणाला हातातनं सोडलेला जो चेंडू आहे, जिथे 1 होती तिथे 4 धावा आल्या. त्यालाही पश्चाताप झालाय. कारण हा क्रिकेट खेळ आहे. मी तेच सांगितलं किस्मत भी बहादुरों का साथ देती है. तुमच्या 99% खेळासोबत जर तुमचं 1% नशीब साथ देत असेल ना तर 100% विजय तुम्हाला मिळतो आणि यश ते मिळालंय. आता 1 बॉल मध्ये करायची 1 कंपल्सरी चेसिंग. टीम मीटिंग बोलवली जाते शॉर्ट अँड स्वीट, परंतु जास्त वेळ घेऊ नका. सामना जरी त्या प्रेशर मध्ये असला तरी वेळ तुम्हाला दिला जाणार नाहीये. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग करा आणि लगेच सामन्याला सुरुवात करा. कारण 1 चेंडू मध्ये करायचे आहेत 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. काय मॅच आजच्या दिवसातील सुपर मॅच मैदानावरती. आणि सामना बघा ना कुठे होता. 5 धावेची गरज होती. सर ऑलरेडी 7 बॉल मध्ये 5 पाहिजे होत्या. शेवटचा बॉल डॉट आला. त्यानंतर षटक क्रमांक 4 सुरू झालं. 4 चेंडू डॉट फेकले, 2 विकेट आल्या आणि जेव्हा 2 चेंडू 5 होते तेव्हा तिथे नशिबानं साथ दिली बाकरन टीमला. परंतु अद्याप काही घडलं, काही बिघडलं नाहीये. जे काही घडले ते बाजूला सोडून येणारा चेंडू आम्हाला डॉट फेकायचं, विकेट घ्यायची आहे हा स्वप्न पाहतोय. आणि दुसरीकडे वाकड टीम ही 1 धाव करून पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी स्वप्न पाहत आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. बघा फिल्डिंगची रचना, क्लोज फिल्डिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अंतिम बॉल साठी. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. वाकड विरुद्ध उंबरठ्याची ही अप्रतिम लढत आणि प्रेक्षकांना विनंती आहे चला टाळ्या वाजवा. 1 धाव पूर्ण केली आहे आणि शेवटच्या क्षणाला निसटता विजय प्राप्त केलाय टीम जगदंब वाकड टीमनं. चला आपण टॉस करूया. या पुढील सामन्याचा दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत
आणि पिंटेशेठ पाटील यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. मोठी देसाई आणि नागाव या दोन टीममध्ये सामना असेल. हार्डलेक टीम उंबरडे लढला, हरलात पण तुम्ही वाघासारखे लढला. शेवटचा जो 5वा चेंडू होतो त्याची चर्चा चालू आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचा एकच विचार होता की तो बॉल पटकन घेऊन त्याला फेकायचा होता, कारण स्ट्राईक त्याला मेन बॅट्समॅनला द्यायची नव्हती ह्या प्रयत्नामध्ये होता आणि तिथे त्याची मिस्टेक झाली आणि सामना त्यांच्या हातातनं निसटला. हार्डलक, हार जीत तर क्रिकेटमध्ये होतच असते. वाकण संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केला, ते देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. अभिनंदन. चला, जय हनुमान मोठी देसाई या टीमने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. संदेश आपण लवकरात लवकर निर्णय कळवा. आणि चला, बेतवडे बी, वसार आणि